मी सुद्धा एका महारीणबाईच्या पोटी जन्मास आलो आहे. गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरीबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय होती असे नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब 10 फूट रुंद अशा खोलीत आई बाप भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकतो तर कोणताही मनुष्य सतत अभ्यास व आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या अगोदर आपली स्थिती कशी होती. चला तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओला. परंतु मित्रांनो, त्या अगोदर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मुकनाक चॅनल जर आपण नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माअगोदर अस्पृश्यांना विहिरी तलावावर पाणी भरण्यास बंदी होती. त्यांच्या मुलांना शाळेत जाऊन शिक्षण घेता येत नसे. याचाच अर्थ असा की अस्पृश्यांचे जीवन अगदी मातीमोल बनले होते. सरकारी नोकरी त्यांना मिळत नव्हत्या. प्रतिष्ठित धंदे त्यांना करता येत नव्हते. त्यामुळे कुठे सार्वजनिक रस्ते झाडून स्वच्छ करावे, पुरुषांचे पायघाणे धुवावे, कातड्यांचे जोडे शिवावे, मेलेल्या गुरढोरांची कातडी सोलावी, बांबूंच्या बारीक कामट्या करून त्यांच्या टोपल्या सुपे अशा संसार उपयोगी वस्तू बनवायच्या असली कामे त्यांच्या नशिबी आले. आपल्या पोटांचे खळगे भरण्यासाठी ही असली कामे केल्याशिवाय त्यांना दुसरे गत्यंतर नव्हते. निरक्षर, निर्धन आणि निर्बल असा हा समाज बनला होता. शिवाय त्यांच्यावर अलिखित पण अनुल्लंघनीय अशी सामाजिक बंधने घालून त्यांचे जीवन अगदी करकचून अडून टाकले होते. त्यांनी राहावे कसे ह्यावर निर्बंध, त्यांनी कपडे कसले घालावे यावर निर्बंध, भांडी कोणत्या धातूची वापरावी त्यावर निर्बंध, त्यांनी खायचे काय प्यायचे काय त्यावर निर्बंध, त्यांच्या स्त्रियांनी आपल्या अंगावरती कोणत्या धातूचे दागिने घालायचे त्यावर सुद्धा निर्बंध. गावाच्या बाहेर घाणेरड्या उखंड्यावर त्यांनी आपल्या झोपड्या बांधायच्या आणि तेथे त्यांच्या कुटुंबियांनी राहायचे. झोपड्या कसल्या? खोपटच ती, 2-4 बांबूवर कशीबशी उभी केलेली वास्तू. खोपटं खरी पण ती सुद्धा उघडी. अंगावर अंगभर कपडा नसायचा. साधे अंग झाकायला मनासारखे कपडे तर खूप दूरची गोष्ट. पोटभर अन्न मिळायचे सुद्धा अगदी मारामार. डोक्यावर निवार नाही, अंगावर धर कपडा नाही आणि पोटात पुरेसे अन्न नाही. उभा जन्म अशा अवस्थेत काढायचा. कुणाला त्याची दाद फिर्याद, कुणाजवळ तक्रार करायची सोय नाही. कुणी दाता नाही, कुणी त्राता नाही. त्याचा कैवार घेणारा कुणी हरीचा लाल नाही. त्यांच्या वाट्याला यायची ती फक्त गुलामगिरी, लाचारी, अमानुष छळ आणि आपल्या कुळाकडून मिळत आलेले 18 विश्व दारिद्र्य. माणुसकीला पुरा पोरका झालेला हा समाज दारिद्र्याच्या चिखलात सदैव पुरेपूर रुतून बसला होता. सभोवती काळाकुट्टा अंधार, अज्ञानाचा अंधार, दारिद्र्याचा अंधार, अन्यायाचा अंधार, आशेचा किरण कुठे दिसत नव्हता. ज्याला सुरुवात असते त्याला शेवट असायचाच. ज्याला आदी आहे त्याला अंत असणारच. जो जन्माला आला त्याला मृत्यू गाठणारच. रात्रीनंतर दिवस हा उगवणारच. अंधार संपला की प्रकाशाचे दर्शन होणारच. सूर्योदयाची वेळ येऊन ठेपली. क्षितिजावर तांबडे फुटायला लागले. रत्नागिरी जिल्ह्यात मदनगडापासून 5 मैल अंतरावर आंबावडे ह्या नावाचे खेडे. आंबेडकर घराण्याचे मूळ गाव ते हेच. 14 एप्रिल 1891 रोजी मोह येथे भीमाईच्या उदरी पुत्र जन्माला आला. दिशा उजळल्या, अन्यायाला थरकाप सुटला, न्याय फेर धरून नाचू लागला. अस्पृश्यांचा कलंक पुसून टाकणारा बाळ जन्मला. सुभेदार रामजीच्या घरी भीमाईच्या पोटी रत्न जन्माला आले. हेच ते भीमराव बाबासाहेब, दलितांचे कैवारी, कोटी कुळाचे उद्धारक, घटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांचा कलंक पुसून समतेची ज्योत पेटवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला तर मित्रांनो, आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि मित्रांनो, अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.